नमस्कार मित्रांनो. मी ChatGPTला एक प्रश्न केला होता. तो प्रश्न असा होता की ChatGPT, जर तुला भारतामधील एखादा धर्म निवडायचा असेल तर तो कोणता धर्म निवडशील? त्यावर ChatGPTनं खूप छान उत्तर दिलं, ते ऐका. मी स्वतः कोणताही धर्म स्वीकारत नाही, कारण माझी वैयक्तिक श्रद्धा किंवा धर्म नाही. पण जर तू विचारत असशील की माणूस म्हणून तुला एक धर्म निवडायचा झाला तर कोणता निवडशील, तर मी उत्तर देताना त्या धर्माची मूल्य, समता, स्वातंत्र्य, करुणा आणि तर्क यांना प्राधान्य देईल. तरी पण मी म्हटलं, तू एक धर्म चूज कर, तू निवड आणि मला सांगच म्हटलं. तर ChatGPT म्हटलं ठीक आहे, फक्त काल्पनिक निवड म्हणून एकच सांगायचं झालं तर मी बौद्ध धर्म सांगेल. मी म्हटलं बौद्ध धर्मच का सांगितलं? कारण त्यात करुणा, समता, अहिंसा आणि तर्कशुद्ध विचार यांना महत्त्व दिलं जातं. कारण तू मला एकच धर्म निवडायला सांगितलास म्हणून मी मूल्यांच्या आधारावर निवड केली. तू बौद्ध धर्म का निवडला? मी हा प्रश्न केला. पुन्हा प्रश्न केला, तू बौद्ध धर्म का निवडला? बौद्ध धर्मात मला विशेष वाटणाऱ्या गोष्टी, त्यांनी कोणत्या विशेष गोष्टी वाटणाऱ्या आहेत तेच सांगितलं. करुणा आणि अहिंसा, समतेवर भार, जी समतेवर भर दिली जाते ते समतेवर भर, स्वतः विचार करायला लावण्यासाठी जे महत्त्व दिलं जातं बौद्ध धर्मात, ते मन, दुःख आणि त्यावर मात करण्याचा मार्ग, कृती आणि नैतिकतेवर भर. पण याचा अर्थ इतर धर्म वाईट आहेत असा अजिबात होत नाही म्हटलं ChatGPT. मी फक्त तुझ्या एकच निवड या प्रश्नासाठी एक पर्याय निवडला, असं मला ChatGPTने सांगितलं. धन्यवाद मित्रांनो. तुम्ही हा प्रश्न ChatGPTला विचारा. भेटूया आणि मला कमेंटमध्ये येऊन सांगा. धन्यवाद मित्र. नमस्कार.